आजी मामा केल्यावर कर मग नाही करवणे बघा सिया रडा लागल्या आत्ताच. बाय हॅपी जर्नी. तर काय या जेवायला पराठे आणल्यात मम्मीनं आणि जलेबी येतो का. ढगाच्या मागे गेलाय सूर्य त्यामुळे सावली आल्या त्यामुळे इथे करमत नाही म्हणून इकडं आल्या आणि इकडं पण करमत नाही तिला आहे की नाही सिया. गाईज ही एरंडाची झाडं बघा केवढी झाली. तिकडून मागच्या शेतातून उपडून आणलेली एवढी. फायनली हे 3 टप्पे नानांनी केलेले आहेत बघा. गाईज आत्ता झालं सगळं काम आमचं. 7:30 वाजले. अंधार झाला त्यामुळं काय दाखवायचं झालं नाही काम आणि माझी वाट बघत बसल्या तिथं कधी येतोय. अंधार झाला आणि हे इकडे बघा पराठा आणि जलेबी आणले. आज आम्हाला करमणार नाही कारण की आजी अनन्या दोघं चाललेले आहेत गावी बघा. सगळी पॅकिंग झालेले आणि आता ऑटो येणार आहे. ऑटो आली की मग दोघं जण निघणार आहेत आणि आम्ही पण लगेच जाणार. त्यांनी गेली की आम्ही पण लगेच जाणार शेतामध्ये. आपल्या फार्म हाऊसवर काम चालू आहे तुम्हाला माहितीच आहे. तर जिना आज ओतणार आहेत तर आज आम्ही फार्म हाऊसवर जाणार आहे आणि आता ऑटो पण आलेले आहे आणि आजी त्यांनी पण चाललेले आहेत. आणि आजी मामा केल्यावर कर मग नाही करवणे बघा सिया रडा लागल्या आत्ताच. तर गाईज मी सिया आणि आई आम्ही जाणार आहे कुठं सिया सांग. हा शेतात जाणार आहे सिया मी आणि आई. चला तर आजी आणल्याला पहिला बाय करतो आणि मग नंतर आम्ही पण आवरून शेतात जाणार आहे. बघा चला बाय हॅपी जर्नी. हे बघा सगळी पॅकिंग झालेली आहे. सगळं सामान घेतलेलं आहे आणि ऑटो पण आली आणि आता आम्ही पण उन्हात जाणार आहे. ऊन लय कडक आहे जाऊ तर वाटत नाही बाहेर पण शेतात काम आहे महत्वाचं त्यामुळे जावं लागणार आहे. तर गाईज आता आम्ही शेतात निघलो होतो आणि बघा मम्मीला काय दिसलं तर आपल्या नारळाला अजून एक फळाचा कोंब आलेला आहे. तर तुम्हाला नंतर आल्यावर दाखवतो. लांबून इथून दिसणार नाही. हे बघा हा एक होता हा दुसरा होता आणि इथं एक तिसरा. मम्मीलाच दिसतात सुरुवातीला आम्हाला काही दिसतच नाही. पहिला सुरुवातीला मम्मीच बघून आम्हाला दाखवत्या. हां चला लवकर चला ऊन आलंय. हे बघा रस प्यायला थांबले आणि पार्सल पण घेऊन जाणार जाताना कामगारांना कारण की ऊन कडक आहे. तर आम्ही काल पण नेला होता आणि आज पण आता पार्सल नेणार आहे. जी ठोकायचं चालू आहे बघा. हे बघा पायऱ्याचा टप्पा ठोकला इकडचा. 3 आल्या ना पायऱ्या. हां मग हाय मोठाच्या मोठा 3 ते रमना. येस या उन्हात नाही इकडे मला खाऊन पिऊन आराम चाललाय. कोण खाया प्यायचे आहे तिथं. हे बघा आणि आम्ही आलो शेतात. तर आम्ही कोण कोण आले तुम्हाला दाखवते. हे बघा आमची सी आल्या अतुल आला म्हणजे अतुल आहे तर मग मी येणार नाही. मी एकटे एवढ्या लांब चालत काय येणार आहे. अतुल मी आणि सी आलोय. अजून गळा माझा बघा कसा आहे आवाज तसा नाही. बाबा सकाळी आल्यात गाडीवर तार लागेल मला आणि सकाळी आल्यात. सियाचे बाबा सकाळी आल्यात. आता तिथं बसल्यात सगळेजण. 2-2:30 वाजून गेल्यात ना. आता जरा थोडंसं खाणार पिणार आराम करणार आणि मग लागणार कामाला. पायऱ्याचं टप्पं चालू आहे बांधायचं. तर गाईज बघा आता येताना आम्ही रस घेऊन आलतो तर सगळ्यांना रस द्यायला लागले. मम्मी बघा सगळ्यांना रस. आज माणसं जास्त होते त्यामुळे आम्ही 2 म्हणजे त्यांना एवढं गरमीचं ना खूप ऊन आहे गाईज. हां ऊन लय आहे म्हणून आम्ही येताना तिथंच पिलो आणि मग सगळ्यांना घेऊन आलो. आणि आमचा ट्रे बघा कसा आहे फळीचा. देसी ट्रे आपला. सिया आल्या आता सियाला जेवायला देते पराठा आणि जलेबी. आणि तुम्ही पण या पराठा जलेबी खायला. सिया खात्या आणि शेव. हा सिया खाईल आणि आता झोपेल काय की तिथे बसत नाही झोप किती राहिले. गाईज मी आता इथं छान सावलीत बसले बघा. ऊन लय गरम आहे आणि बाहेर पण एवढं असं झाडा लागा लागल्यात म्हणून इथं आत पाणी मारल्यानंतर गार वाटायला लागले. निवांत छान बसले आणि इथंच आता रस वगैरे दिला. तर गाईज या जेवायला पराठे आणल्यात मम्मीनं आणि जलेबी. येताना आम्ही खाल्लो नाही. आजीला दिला ना आजीला पराठा आणि जलेबी आणि शेव. तर मग आम्ही तिथं काय खात बसलो नाही गाईज.
आम्ही म्हटलं डायरेक्ट शेतावर जाऊन खाऊया. पाठवलं आणि लगेच आम्ही निघालो. तर गाईज आता सगळ्यांचं जेवण वगैरे झाले कामगारांचं आणि आता कामाला लागल्यात परत. चला तुम्हाला दाखवतो काय काय चालू आहे. तर गाईज लाईटनं बरोबर घोळ केलेला आहे. प्रत्येक टायमाला जशी मोठं काम असते त्यावेळेस लाईट बरोबर दगा देत्या आणि आज पण लाईट गेलेली आहे. अजून लाईट तर काय आलेली नाही आहे. लाईट आल्या नसल्यामुळं काय चालू आहे तुम्हाला दाखवतो. तिकडं पप्पा त्यांनी टाकीत पाणी भरलेलं असते पण आता ते हातानं काढून बाल्टीनं टाकून मालमध्ये टाकायची गरज लागल्यात आणि मग माल कालवा लागल्यात. लाईट कशी काय गेली काय माहिती. आज जात नाही, मंगळवारची जाते थोडी, पण आज सोमवार असल्यामुळं कशी काय गेली काय माहिती. तर काय बघा आता लूक कसा दिसायला लागला. जिन्यामुळं किती लूक आला बघा. पूर्ण असा टप्पा कट्ट्यावरनं आणि असा टप्पा होऊन परत असं वर जातोय वर आपल्या स्लॅपला. तर लूक कसा वाटायला लागला आहे बघा. स्लॅप म्हणजे जिना नुसता ठोकला आहे, अजून होता आहे. तर तेवढ्यात किती फरक दिसायला लागला तुम्हाला बघू शकता तुम्ही. हे बघा सिया पण यायला लागलाय बघा लगेच माझ्याकडं. तिला करमन नाही गायज आज. तर आता ऊन जरा खाली झाली म्हणजे सावली आल्या, ढग आल्यामुळं बघा ढगाच्या मागे गेलाय सूर्य, त्यामुळे सावली आल्या, त्यामुळे लगेच आली बघा सिया पळत. सिया करमत नाही तुला? हां करमत नाही आहे का करमत नाही आहे? आजी मामा नाही म्हणून. मग तू कशाला आलीस आमच्यासोबत? अरे इथं आल्या तरी करमत नाही. हां म्हणजे असं म्हणायला लागले ती गाईज, घरी आजी मामा गेलाय गावाला तर घरी पण करमत नसतं आणि हिथं आले येऊन सुद्धा करमत नाही आहे. तिथं करमत नाही म्हणून इकडं आल्या आणि इकडं पण करमत नाही तिला, आहे की नाही सिया? गाईज ही अंड्याची झाडं बघा केवढी झाली. तिकडून मागच्या शेतातून उपडून आणलेली एवढी रोपं, पण ती वाळली होती आणि वाळून परत नंतर फुटून आली बघा केवढी झाली बघा. आणि तिकडं त्या विटाच्या मागे पण एक आहे, ते पण केवढं मोठं झालं आहे. आणि त्या साईडला बघा त्या कॉर्नरला एक आहे, किती मोठं झालं बघा. आता हे आम्ही काढलीच नाही झाडासाठी, सावलीसाठी आम्ही इथं आणून लावली होती, सावली मिळावी म्हणून. तर ह्यांची वाट बघा शकता आता केवढी झाली. आणि तिकडं त्या विट्याच्या मागे एक आलं होतं तर ते आम्ही तसंच ठेवलं. काय सियाचं काय चालू आहे बघा, करमत नाही म्हणून मातीत खेळायला लागलाय बघा. चुलीच्या राखेत खेळत बसले. तर आता बघा वता लागलात जिना. हे झालं होतं गडबड. कालचं का केलं नाही. तर गायच बघा फायनली हे 3 टप्पे नानांनी केलेले आहेत बघा व्यवस्थित एकदम चकाचक. ही विटाची लाल माती आहे नाही ती टाकत बसल्या बघा, भरत बसल्या बघा. काय सियानं बघा मातीचा चहा, मातीचा ज्यूस बनवलेला आहे बघा. आणि आता सिया पिणार आहे मस्त बघा. आणि आहे का नाही सिया? त्याला काय आता तुम्हाला वर्ण दाखवतो कसं चालू आहे जिन्याचं काम. आता चहा तर रेडी झालाय, पण सियाला बिस्किट खायचं आहे का नाही? होय आतून मामाला. तर काय आता सगळ्यांसाठी बिस्किट आणायला चाललोय मी आणि सिया दुकानात. चला कामगार पण आहेत आणि आज काम भरपूर झाले तर बिस्किट आणलं नाही आम्ही. येताना कायम पिशवीत मम्मी घेऊन येते, पण आज आणलं नाही. तर इथं दुकान आहे जवळ, चला घेऊन येतो जाऊन, आहे की नाही सिया? तर बघा काय ऑलमोस्ट आता जिन्याचं कंप्लीट होत आले काम. हे बघा 4 डब्बे राहिल्यात फक्त आणि मग खाली हा रमना हा कट्टा. तर काय आत्ता झालं सगळं काम आमचं. 7:30 वाजले. अंधार झाला त्यामुळं काय दाखवायचं झालं नाही काम. आणि मग नंतर पावसाळा झाला की मग चालू, मग काय पाणी द्यायला लागणार नाही. त्यामुळं चला आता आवरलं आमचं, आता निघतोय आम्ही घरी. इकडं मम्मी आणि सिया दोघंजण वाट बघत बसल्यात माझी, मी पाणी मारायला गेलतो. आणि आता चला माझी वाट बघत बसल्यात इथं, कधी येतोय. अंधार झाला आणि हे इथे वाट बघत बसले. सगळं सामान व्यवस्थित झाकून ठेवायला लागतं. लाईट बंद करायला लागते का की लाईट आता आलीच नाही दिवसभर, त्यामुळं सगळे आता दमून गेलते आज सगळे. म्हणजे पाणी पण घेऊन करायचं होतं सगळं. जर लाईट असती तर पाणी त्यांना घेता म्हणजे मोटर चालू केली की पाणी येते त्यांना, कामगारांना जवळ पाणी पडते. आणि जे आपल्या
फळ्या कापायच्या होत्या जिन्यासाठी ते पण त्यांना हातानं कापावं करायला लागलं. लागल्या, त्यामुळे त्यांना लय त्रास झाला आज लाईट नसल्यामुळं. आणि त्यामुळे एवढा वेळ झाला बघा. आता तुम्हाला काय दिसणार नाही घरातलं काय कुठं पण आता काम सकाळी दाखवू आपण सकाळी तुम्हाला दाखवतो आता. चला बाय बाय.